पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन संघादरम्यान, एका बाजूला गावदे पूर्णा, दुसऱ्या बाजूला कालिकामाता कालवार या संघादरम्यातली बिग फाईट, बिग लढत मित्र पाहायला मिळतोय। माती आणि माता यांना आपण नमन करू आणि या खेळाला आपण सुरुवात करू। मुकेश पाटील स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते, नॉन स्ट्राइकला किशोर। यस, पंचांचा अधिकृत इशारा येतोय, खेळाला सुरुवात होते। पहिल्या चेंडूची फेकीसाठी यशवंत शिंदे टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। पहिल्या चेंडूची फेकी, या वेळेस पहिल्या चेंडूवरती दिशा दिलेल्या चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, चेंडू जातो सीमारेषा लगत, सीमारेषा पार येतोय। पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार। तुमची सुरुवात चांगली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय। इथं मात्र बोनी चांगली झालेली आहे, एका प्रकारे म्हटलं तर वागो ठरणार नाहीये। मुकेश यांच्या बॅट मधून अफलातून फटका पाहायला मिळाला, लेट केलं, टायमिंग सेट केलं, अप्रतिम कट केलं, मिळतोय चौकार। पुढील चेंडू पुन्हा एकदा शिंदे टर्न होतोय, या वेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून फोर्सिंग शॉट पाहायला मिळते, त्याच रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, अजून एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री, दुसरा चौकार येतोय। आकांक्षा, जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्वांना मिळून बनतोय तो म्हणजे क्रिकेट। आणि क्रिकेटच्या पटलावरती मेहनतीशिवाय मित्र तुम्हाला काही मिळत नाहीये। प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सराव करावा लागतो, परिपूर्ण मेहनत करावी लागते। कुठला एखादा शॉट तुम्हाला खेळायचा असेल त्याला वारंवार त्याच पद्धतीने त्याच रिजन मध्ये तुम्हाला खेळून काढावा लागतोय। आणि तर मात्र आपण जर पाहिलं तर क्या बात आहे, मुकेश यांच्या बॅट मधून दोन चौकार। पुढील चेंडू या वेळेस उडवलाय समोरच्या दिशेने, काय घडते पाण्यासारखं राहील। यस, वन बॉल, सी मार्शे बार, अजून एक दणदणीत खणखणीत ब्रँडेड चौकार। चौकार अर्थात चौकारांची हॅट्रिक आता मात्र पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। आपण विकेट हॅट्रिक पाहिली नाहीये, षटकार हॅट्रिक पाहिली नाहीये, परंतु चौकार हॅट्रिक मात्र आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडू पासून बॅक टू बॅक तीन चौकार मुकेश पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात। पुढील चेंडू या वेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका, चारों दिशा में छा गए, अजून एक चौकार, चार मध्ये चार। निश्चितच आपण पाहतोय आगाज पाहिलेला आहे चौकारांचा, अंजाम अजून षटकारांचा बाकी आहे। पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा शिंदे टर्न होते गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस ही उडवलेला आहे, क्षेत्ररक्षक मात्र आहे त्या ठिकाणी। पाहूया काय घडतंय। आणि आता मात्र जे वादळ उठलं होतं मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र शांत करत असताना पहिला विकेट झेलच्या स्वरूपात होतोय बाद। पहिला गडी पहिला हदरा इथं मात्र पाहायला मिळते 12 या धाव संख्येवरती, क्या बात आहे। पहिल्या चेंडू पासून पाहायला मिळाली तर 3 चौकार खेचून काढले, त्यानंतर आपण पाहिलं तर एक विकेट प्राप्त केलं। परंतु ज्या कामासाठी पाठवलं होतं, पाचारण केलं होतं संघ नायकाने, तो काम इथं मात्र आपण पाहिले तर मुकेश पाटील यांनी करून दिलेला आहे। सुरुवात जी हवी असते ती सुरुवात मात्र करून दिली।
त्या अनुषंगाने येणाऱ्या फलंदाजांना त्याचा फायदा होईल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने माणसाचं जीवन जगत असताना कधी काय घडेल सांगता येत नाहीये. जीवडा हा पाण्याचा बुडबुडा त्याप्रमाणे फुटला जातोय, तसं क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर या खेळाची सुरुवात तुम्हा सर्वांचे लाडके भगवान श्रीकृष्ण यांनी केलेला आहे पाहायला मिळते. इथं मात्र अप्रतिम चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पंच आमच्याकडे वळते जातात आणि वाईटचा इशारा केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपाने. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 18 धावा लागली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीचे 4 चेंडूंमध्ये 4 चौकार गेल्यानंतर कुठेतरी कमबॅक करत असताना पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 18 अशी अवस्था धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिले तर सुरुवात खूप चांगली झालेली आहे, आगाज चांगला झालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमचं सुरुवात चांगली होते त्यावेळेस जे काम असतं ते अर्ध तुमचं पूर्ण झालेलं असतं असं म्हटलं जातं. म्हणजे वेल बिगेन इज हाफ डन, ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या पद्धतीने काम पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. परंतु वार पलटवार क्रिकेटचा नेहमी खेळ जाणला जातोय. पलटवार करेल का इथं गावदेवी पूर्ण येणारा गोलंदाज चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा करेल का हे पाहण्यासारखं राहील. कारण क्रिकेट हा सहकार्याचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. एखाद्या गड्याने चुकी केली त्याला पांघरून टाकण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या गड्याचं असतं. इथं मात्र तो काम पाहायला मिळते का हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस पाहूया नवीन गोलंदाज विठ्ठल येतोय. चल चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यावेळेस मिस टाइम आहे. नोमॅन्स लँड मध्ये सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी मात्र चांगली झाली, परंतु आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यानंतर होणारा सामना न्यूमिलन पायगाव गावदेव वेले. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेलेस टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. जो संघ उशीर करेल वेळ विलंब करेल त्याला मंडळाच्या माध्यमातून पॅनलाइज केले जाईल. एखादा संघ जर उशिरा येतो, एखादा कर्णधार उपस्थित आहे तर त्या संघाचं षटक कमी करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. इथेही आपण पाहू शकता दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि कलेक्शन चुकीचं. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसऱ्या धावीचाही प्रयत्न पाहायला मिळत होता. या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 22 या अंकावरती लागली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथे ही सेफ लँडिंग केली होती जाते. एक धाव कंप्लीट केली. आता मात्र पाहूया रनआउटची नामी संधी पुन्हा एकदा चालून आली होती, परंतु इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॅक टू बॅक 3 धावा इथं 2च्या स्वरूपामध्ये 3 वेळा 2च्या स्वरूपामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावा या 3 चेंडूवरती गणल्या गेल्यात. धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचते. ज्या नावाने ओळखला जातोय कालिका माता कालवार संघ, आज ती धावसंख्या उभारण्यात यशस्वी झालेला पाहायला मिळत आहेत. खास करून मुकेश पाटील यांची जी सुरुवात झाली दमदार असरदार, त्यानंतर मात्र इथं पाहायला मिळतं या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावसंख्या बनल्या जात आहेत. यावेळेस पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु एक धाव कंप्लीट. इथेही दुसऱ्या धावेचा प्रयत्न आगाज पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
निश्चितच आपण जर पाहिलं, काल बदलतो, वेळ बदलते, समाज बदलते. एक काल असा होता की तिथे डोकं ओढून समाज बदलणं गरजेचं होतं. तो काल म्हणजे माझ्या शिवरायांचा काल. एक काल असा येऊन गेला की ज्या कालामध्ये शिक्षणाची गरज आहे, शिक्षणाची गरज होते, गरज आहे ना गरज राहणार, याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला. आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खास पाहायला गेलं तर शिकाल तर टिकाल याच्यासाठी आपल्याला मेहनत मॅचसाठी जो पेन लेखणी दिली जाते, सन्माननीय फुलचंद राजाराम पाटील या व्यासपीठावर आपण त्यांना पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून पेन दिले जाते, एक संकेत दिला जातो. छोटीशी भेट आहे परंतु कारगर भेट आहे की शिकाल तर टिकाल. तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. या समाजामध्ये जगण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जशी सांस्कृतिकची गरज आहे, संस्काराची गरज आहे, तशीच आज शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वजण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ आणि समाजामध्ये एक जगण्याचा एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊ. या दरम्यान आपण पाहतोय एक चांगला फटका खेळला होता जरूर, परंतु टायमिंग सत्ता आलं नाही आहे. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहतोय बालेमामा चषक 2024चा महासंग्राम मित्र आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या नावाचा डंका गल्ली बोलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लहान थोर असो की महानार असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारं एकच नाव ते म्हणजे बालेमामा. आणि गुंदली गावासाठी आपण जर पाहिलं तर त्यांचं खास करून खूप प्रेम, खास करून या संघावरती आपण पाहतोय. सर्व म्हटले तरी वावगं ठरणार नाही आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली जाते. समाजाची अधोगती जिथे असेल तिथे एक पाऊल पुढे सारत त्या समाजामध्ये विस्कटलेली घडी पूर्णपणे दुरुस्त करण्याचं काम जर कोण करत असेल, खास करून या भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये, तर ते एकच नाव ते म्हणजे बालेमामा. बालेमामा आणि बालेमामा आणि त्यांच्या नावाची स्पर्धा गंगामाता गुंदवली 40+ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे. इथं मात्र पाहू शकता आपण पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस दिशा दिलेली आहे. पाहूया शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्र आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाते. मित्र म्हणणे विठ्ठल यांनी कमबॅक करताना पाहायला मिळालं. सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी धावा बनत होत्या, त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर धावा थांबवलेल्या जात आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेल्या जात आहेत. म्हणजे मगाशी म्हटलं जात होतं की क्रिकेट हा सहकार्याचा खेळ आहे. एखाद्या गड्याने चुकी केली तर त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्या गड्याचं असतं आणि तोच इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना 8 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅलन्सिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 26 या अंकावरती. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये रोजगाराची हमी निर्माण करून देणारे तुम्हाला सर्वांचे लाडके बालेमा यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर वासी DBM स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या माध्यमातून तुम्हाला 100% जॉब मिळण्याची संधी. वेअरहाऊस असोसिएट प्रोग्राम जे सेट केलं जातं त्याच्यामध्ये जॉब ॲडिटेड आणि स्किल डेव्हलपमेंट कोर भिवंडी तालुक्यातील तरुणी यांच्यासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता रोजगार मिळवण्याची एक 100% सुविधा. याच्यासाठी पात्रता आपल्याला पाहायला मिळते की 18 ते 30 वर्ष असणं गरजेचं आहे. शिक्षणाची पात्रता 10वी ते 12वी पास. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर थेअरी जी आहे ती 2 महिन्याची आहे आणि प्रॅक्टिकल 1 महिन्याची आहे. असे 3 महिन्याचा जो कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये जो कोणीही भाग घेईल त्या सर्वांना नोकरीची हमी देणारे एक मोठं प्लॅटफॉर्म म्हणजे DBM स्किल डेव्हलपमेंट सेंटर. आणि सेंटर आपण पाहतोय गणेश कॉम्प्लेक्स गुप्ता कंपाऊंडच्या मागे गुंदवली गाव, दापोडे रोड, मानकोली नाका या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आपलं नाव नोंदवायचं आहे. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला वेळ दिले जाईल. त्या वेळेमध्ये त्याची सीप असेल त्या सीपमध्ये तुम्ही येऊन तो कोर्स पूर्ण करायचा आहे. 3 महिन्याचा तो कोर्स आहे. त्या कोर्समध्ये तुम्ही जर पास होताय किंवा तुमची जर
स्किल डेव्हलपमेंटची जी भूमिका आहे त्यानुसार तुम्हाला जॉब दिलं जाईल आणि ही जी संकल्पना आहे ती म्हणजे ज्याच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते अर्थात बालेमामा 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 यांच्या माध्यमातून आपल्याला ही एक सुवर्ण संधी आहे। म्हणून म्हटलं जात आहे की सामाजिक असो राजकीय असो किंवा शैक्षणिक असो सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्र असो या सर्वच पंचसूत्रीमध्ये काम करणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बालेमामा। पाहूया पुढील चेंडू। या वेळेस आपण पाहिलं समोरच्या दिशेने खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानलं जाते। या एका धावेने आपण पाहू शकता धावसंख्या पुढे सरकते 28 अंकावरती। षटक क्रमांक 3 चालू आहे। फलंदाजी करत असताना पाहतोय आपण नाणेफेक हरताना कालिका माता कालवार नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं ते म्हणजे गावदेवी पूर्णा। पहिले षटक कालवार संघाच्या बाजूने लागलं त्यानंतर मात्र पलटवार करत असताना कमबॅक करत असताना गावदेवी पूर्णाने दाखवून दिलेलं आहे की कमबॅक कसं केलं जातंय कमबॅक कशा प्रकारे केलं जातंय आणि इथं मात्र ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध होतंय। या वेळेस ऑन साइडला चेंडू होते एक धाव कंप्लीट केलेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर पाहायला मिळतोय जोपर्यंत पैकी होईल तोपर्यंत अवसर आहे आणि त्या दोन धावा कंप्लीट केले जात आहेत। धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते। योगेश पाटील याकडे मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि नेहमीच ते आपल्या त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत पण आज या ठिकाणी 3 चेंडूंचा सामना केला 4 धावा फक्त धावफलकावरती जमा केल्या आहेत। निश्चित षटकार पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील। यस यस अजून एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते। निश्चित कालवार का टायगर सदानंद म्हात्रे सुद्धा अजून डगआउट मध्ये स्थित आहे बाकी आहे। त्यांची ही खेळी खूप कारगर ठरत असते पूर्ण मैदानावरती ज्या वेळेस खेळ करत असताना छायलेले राहत आहेत आणि त्यांची जी मानसिकता आहे ती खूप चांगली पाहायला मिळते। पाहूया पुढील चेंडू गोलंदाज टर्न होत आहे। या वेळेस स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये चेंडू येतोय एक धाव कंप्लीट केली आणि अवसर आहे कारण चेंडू डीप मध्ये आहे जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे ज्याच्या नावाचा आपण उल्लेख केला कालवार का टायगर आणि मैदानाच्या आतमध्ये येतो सदानंद म्हात्रे। निश्चित डगआउट मधून टाळ्यांचा गरगडाट केला जातोय कारण ज्याची अपेक्षा होती मैदानामध्ये तो फलंदाज येतोय आणि आज या ठिकाणी खास करून गुंदली गावावरती मगाशी म्हटलं होतं की खूप प्रेम आहे आता तो प्रेम इथं मात्र किती दिसतोय ते पाहण्यासारखं राहील। तर व्यासपीठावर विराजमान संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून कालवार का टायगर सदानंद म्हात्रे यासाठी षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। क्या बात आहे। धावसंख्येवरती नजर टाकली तर 32 अंकावरती आहे। षटक क्रमांक 3 समाप्त झाले। शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि सदानंद दुधारी तलवार आहे। गोलंदाजाला मात्र पूर्णपणे चाणक्य राहायला लागेल प्रत्येक पाऊल फुंकून टाकावं लागेल प्रत्येक चेंडू हाताळताना खूप विचार करून हाताळावा लागेल कारण स्ट्राइक कुठल्याही फलंदाजाला येऊ मात्र चेंडूला सीमारेषा दाखवण्याची हिम्मत ताकद आहे परंतु अशा परिस्थितीत गोलंदाज ही आपली जी कर्मकुशलता आहे ती अर्पण करावी लागेल। जेवढा मोठा तुमच्या समोर योद्धा असेल तेवढी जिद्दीने ताकदीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। आणि पाहूया या शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये कुठला गोलंदाज येतोय। प्रशांत यास सदानंद म्हात्रेला शांत करावं लागतील अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ हाताळायला लागेल पाहण्यासारखं राहील। दोघांच्या जुगलबंदीमध्ये कोण हॅवी ठरतोय कोण सरस ठरतोय। गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती फलंदाजीसाठी सदानंद म्हात्रे सज्ज होत आहे तयार होत आहे पहिल्या चेंडूची खेळी करण्यासाठी। पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका पॉइंटच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळतंय परंतु इथं मात्र एकच धाव घेतली जाईल। धाडस दाखवलं जाते सदानंद म्हात्रे यांच्याकडून परंतु योगेश सांगून देतोय की थांब मी आहे। योगेश याच्यासाठी सुद्धा आपण पाहिले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 3 षटकार 3 चौकारांसाठी सन्माननीय संदीप पाटील यांच्या माध्यमातून क्या बात आहे। आज पहिल्याच मॅच पासून पैशांचा वर्षाव केला जातोय। या वेळेस आपण पाहिले तर खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते चेंडू मात्र वाईट घोषित केला जातोय।
यानंतर होणारा सामना मित्र पाहणार आहोत न्यू मिलन पायगाव वर्सेस गावदेव वेले. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. वारंवार पुकारा दिला जातोय आणि जो संघ उशिरा करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल मंडळाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होते प्रशांत. या वेळेस मात्र आपण पाहिलं तर इथं मात्र उजवी एसटी सोडून जातोय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला जातोय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळते. कधी कधी आपण वेग परिवर्तनामध्ये व्हेरिएशन मध्ये असे चित्र नेहमी पाहायला मिळत आहेत. पाण्यासारखं राहील की लाईन लेंथ सुधारावी लागेल. या वेळेस उडवलाय अधिक उंच लांबी गाठेल का पाण्यासारखं राहील. परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू सीमा पार जातोय. यस तोलून मापून मारलेला फटका तो म्हणजे षटकार. डीजे निश्चितच आपण पाहिलं तर चेंडूची लाईन रीड केली गेली. कारण माहिती होतं की मागील चेंडू लेग स्टंपवर टाकला होता तो वाईट गेला. त्यानंतर टाकला ऑफ स्टंपवर तो वाईट गेला. आता मात्र मिडल स्टंपवर चेंडू येणार याची खात्री बाळगली होती आणि त्यासाठी तयार होते. आणि तसाच चेंडू आला आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिल्या सीमारेषे बाहेर योगेश याने. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. डावेस्टी सोडून जाते. पंच आमचं पुन्हा एकदा बोलतायत आमच्याकडे आणि वाईटचा इशारा केला जातोय. निश्चितच जमवलेले सर्व काही इथं मात्र पाण्यामध्ये मिळवताना पाहायला मिळत आहेत. खास करून पाहिलं 3 ओव्हरमध्ये 32 धावा होत्या. स्कोर कार्ड बॅलन्सिंग होतं परंतु या ओव्हरमध्ये त्या बॅलन्सिंग स्कोर कार्डला इथं मात्र पार्ट जर करून ठेवलं जाते कालवाऱ्या संघाचं. खास करून प्रशांत यांनी केलेली जी मदत आहे ती खूप कारगर ठरत असताना काय या ओव्हरमध्ये 1 षटकार 3 वाईट 1 सिंगल अशा रीतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस लोअरचा मारा ऑन साईडला येतोय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. 1च धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 43 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खास करून आपण पाहिलं तर सांघिक स्कोर म्हणता येईल. सुरुवात जी करून दिली त्या सुरुवातीला बरकरार ठेवत आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने टायगर दाखवून देतोय हंबी है ना. परंतु पाहूया 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होत होता परंतु नाकारलं योगेश यांनी. 1च धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 44 अंकावरती लागला गेला आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा खर्च झाल्या. कमबॅक करावा लागेल. या जास्तीच्या धावा आहेत त्या रोकाव्या लागतील. अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू मिलन पायगाव आणि वेले संघाला विनंती आहे का आपण या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. मिडविकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. चांगली फेकी झालेली आहे. निश्चितच कमबॅक केलं जाते प्रशांतच्या माध्यमातून. 1 षटकार 3 वाईट असं वाटलं होतं. खूप मोठी रनांची ओव्हर असेल परंतु तसं काही घडलं नाही आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती सिंगल धावसंख्या खर्च करून ज्या अतिरिक्त धावा खर्च झालेल्या त्या कुठं रोखण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय आपल्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडू पकडलेला आहे आणि फलंदाजी तर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. अशा रीतीने आपण पाहिलं की 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. कालिका माता कालवार या संघाने धावसंख्या आपण जर पाहिली तर 45 जमा केली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 46 धावांचं टार्गेट गावदेव पूर्ण संघासमोर ठेवलेलं आहे. तर हे धावांचं आव्हान जे आहे ते कशा प्रकारे पूर्ण होईल हे पाहण्यासारखं राहील. तत्पर पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. न्यू मिलन पायगाव गावदेव वेले दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये न्यू मिलन पायगाव संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीमध्ये खास करून गंगामाता गुंदोली 40+ आयोजित बालेमामा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. यस या ठिकाणी गंगामाता गुंदोली संघाचे संघ नायक कर्णधार प्रदीप पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही पुन्हा एकदा या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तर चला वेले संघाचे संघ नायक प्लीज आपण यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ
अर्थात निविमलन पायगाव संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. तर आपण या लगेच नाणेफेकीसाठी. त्याचबरोबर लगेच कालिका माता कालवार संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब वाया न घालवता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण आपली जागा स्थित करून घ्यायची आहे. सलामीची जोडी गावदेवी पूर्ण संघाला विनंती आहे की आपणही पाठवायचं आहे. वेले संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा नाणेफेकीसाठी. निमिलम पायगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे. वेले संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा नाणेफेकीसाठी. निश्चितच आपण पाहता अतिशय मान सन्मानाची ही स्पर्धा गंगामाता 40+ गुंदवली आयोजित बालेमामा चषक 2024 महासंग्राम मित्र आपल्याला पाहायला मिळते. खास आकर्षण या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला वाजला जातोय सुरेश बालेमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याची हिम्मत ताकद दाखवणारे तुम्हाला सर्वांचे लाडके बालेमामा यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सूचित करण्यात येत आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये जे कोणी बेरोजगार असतील त्यांच्यासाठी रोजगाराची 100% हमी देणारी DBM स्किल डेव्हलपमेंट सेंटर, वेअरहाऊस असोसिएट प्रोग्राम, जॉब ॲडिशन आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्स भिवंडी तालुक्यातील तरुणांसाठी एक मोक्याचं आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी आपण पाहिलं तर 18 ते 30 वय वर्ष आणि 10वी ते 12वी हे शिक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर ज्या कोणालाही या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला जॉब साठी अप्लाय करायचे असेल तर आपण करू शकता. आपण नंबर नोट करून घेऊ शकता 9867699511. पुन्हा एकदा नंबर नोट करून घेऊ शकता तुम्ही 9867699511. या नंबरवरती जाऊन अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता. तर आपण त्या दरम्यान नाणेफेक करून घेणार आहोत. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपले शुभ असते इथं मात्र नाणेफेक केली जाईल. आपण टॉस बॉक्स पाहू शकता. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेलं एक भव्य दिव्य आकर्षक टॉस बॉक्स आणि त्या टॉस बॉक्स मध्ये होणार आहे नेक्स्ट मॅचचा नाणेफेक. पायगाव संघाचा संघनायक प्लीज या. वेले संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता शशिकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर संदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेक. आजच्या दिवसातील दुसरी मॅच गंगामाता 40+ गुंदवले आयोजित बालेमामा चषक 2024 महासंग्राम मित्र पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा सजवलेली आहे आणि क्रिकेट हा एकतेच प्रतीक मानले जात आहे आणि गंगामाता मधील ही एकता आपल्याला इव्हेंटच्या माध्यमातून दर्शवली जाते. आपल्याला हे अनोखं नाणं पाहायला मिळते. एका बाजूला गंगामाता तर दुसऱ्या बाजूला बालेमामा चषक 2024. गंगामाता असा कॉल दिलेला आहे, पाहूया. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच
सामना घेणार नाहीत, पण नाणेफेकीचे जे कॉल आहे ते न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. निश्चितच आपला जो संघ आहे तो या फॉर्मेट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. खास करून तुमची ही कामगिरी खूप चांगली आहे. ही स्पर्धा जी पाहतोय या भिवंडी 40+ मंडळाची 320 स्पर्धा आहे आणि ते भरवण्याचा मान जो आहे ते गंगामाता गोंदवली संघाला लाभलेला आहे. तर ही स्पर्धा खेळताना या आयोजन नियोजन आणि या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? प्रथम गंगामाता 40+ गोंदवली संघाचं जे आयोजन नियोजन आहे त्याबद्दल त्यांचं मी खूप आभार मानतो. कारण प्रत्येक वर्षी आपण बघतो गोंदवली संघाचं जे आयोजन असतं ते खूप चांगल्या प्रकारे असतं. बायामामा चषक नेहमी गेल्या वर्षी पण 2023 मध्ये खूप चांगल्या प्रकारे आयोजित केला गेला होता आणि त्यांना जे लाभलेलं हे ग्राउंड आहे आणि त्यासाठी त्यांच्या 40+ संघाने किंवा इथल्या ग्रामस्थांनी जी मेहनत घेतलेली आहे ती आज दिसून येते इकडे. त्यामुळे आणि आम्हाला इथे खेळण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही जसं म्हणालात की 40+ संघाची जी आपली 320 स्पर्धा आहे, नक्कीच आपला जो 40+चा जो फॉर्मॅट आहे त्याबद्दल काही वादच नाही आहे किंवा दुमत नाही आहे. खूप चांगल्या प्रकारे कमिटी आपली काम करते आणि याच्यापुढेही ती काम करत राहील अशी मी आशा बाळगतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या मॅच साठी खूप चांगल्या पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं. निश्चित चांगलं असेल त्याला चांगलं म्हटलं जातंय आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला या चषकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर आपण जाऊया गावदेवी वेले संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण असतं. यस, आता मात्र प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध काम करण्याची संधी लाभली जाते त्यावेळेस अधिक ताकदीने तुम्हाला काम करावं लागतंय, यात मात्र काही शंका नाही आहे. पण आपण जर पाहिलं ही स्पर्धा ज्या पद्धतीने रुपेशने सांगितलं की या स्पर्धेचं महत्त्व काय आहे, तसंच या गंगामाता 40+च्या माध्यमातून या भिवंडी तालुक्यात तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला होतोय अर्थात बालेमामा यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. तर या स्पर्धेबद्दल आयोजन नियोजन आणि कमिटीबद्दल काय म्हणाल? आता स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर हे गोंदवलीवाले हे का रोखणेवाले. यस यस, चांगली प्रतिक्रिया आहे. जास्त न बोलता कमी शब्दामध्ये अतिशय चांगलं योगदान दिलं की दरवर्षी यांच्या माध्यमातून अधिक चांगलं कसं होईल हे पाहिलं जात आहे. तर तुम्हा दोघांनाही या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूला लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू फॉर्म बॉक्स. धन्यवाद. याच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बिकट अवस्था पाहायला मिळते. खास करून विचार केला तर गावदेवी पूर्णा या संघाची 46 धावांचं लक्ष्य असताना पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे गावदेवी पूर्णा संघाची. याला एकच कारण की कालवार का टायगर सदाना म्हात्रे यांची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर 2 बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद केले आणि 1 रनआउटच्या स्वरूपाने. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 गडी बाद झाले. धावसंख्येवरती नजर टाकली तर फक्त 3 म्हणजेच किती खराब दयनीय सावध सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला इथं. यस, इथं मात्र या चेंडूवरती मिळल्या जातात 2 धावा म्हणजेच धावसंख्या जी आहे ती 5 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस पाहू शकता आपण 2 धावा घेतले जातात. 7 धावांवरती धावफलक पोहोचले जाते. मुकेश आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. निश्चितच
12च्या सरासरीने जवळजवळ धावफलकावरती जमा करणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं आपल्याला तर फक्त आणि फक्त 7 धावा इथं मात्र खर्च गेले. अतिशय चांगली सुरुवात, स्फोटक सुरुवात इथेही गोलंदाजीच्या माध्यमातून झाली. जिथं फलंदाजी होत असताना चांगली सुरुवात आपण पाहिली तर मुकेश पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 4 चौकारांची अतिशबाजी, नयन रम्य सुख क्रिकेटचं सौंदर्य झळकताना पाहायला मिळालं. लयलूट करावे लागेल प्रत्येक षटकामागे. कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाही आहे. कठीणला सोपं आणि सोप्याला सहज करण्याची हिंमत ताकद जर तुम्ही ठेवत असाल तर या क्रिकेटमध्ये तुमच्या नावाचा टंका वाजवला जाईल. ना त्याच्यासाठी तुम्हाला धैर्य, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत या गोष्टीची गरज आहे. आणि मेहनतीशिवाय मित्र काही कोणाला मिळत नाहीये. पक्षालाही काडी काडी करून घरटं बनावं लागतं. त्याच्यासाठी त्याला हवी तेवढी मेहनत घ्यावी लागते. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा धर्मेश टनवते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फटका चांगला होता, पण त्याहून अधिक चांगलं झेलचं प्रदर्शन पाहायला मिळालं सदानंद मात्रे यांच्या माध्यमातून. आज जो आत्मविश्वास आहे ना सदानंद मात्रे यांचा, सकाळपासून आपण पाहतोय ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये आले तेथील सर्वांना मात्र आनंद करून दिले, आनंददायी सुख देऊन गेले. आणि या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सर्वांचं आपण पाहिलं तर खूप मनोरंजन केलं. नाही या इथे आपण जरा पाहिलं तर रिकी पॉन्टिंगच्या स्टाईल मध्ये ती कॅच पकडली. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगला गडी बाद केला जातोय. आज सर्वत्र पूर्ण संघास निश्चित मी तर म्हणेन की सदानंद मात्रेच दिसतोय. सूर्य एका बाजूला आणि सदानंद मात्रे एका बाजूला. यस पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. निश्चित त्यांनी एक सूचित केलेलं आहे की आता आपलं 40 नंतर वय होत आहे तर 45, 50, 55 या अशा दरम्यान आपल्या पूर्ण शरीराचं एक एक आयु कम होत येत आहे. त्याचं खास म्हटलं तर आपल्या डोळ्यांसाठी त्यांनी एक सर्वांसाठी सुविधा प्राप्त करून दिलेली आहे की डॉक्टर गवळी यांची संपर्क साधून तुम्ही कल्याण येथे त्याचा उपचार करू शकता. आणि ही संकल्पना त्यांची चांगली आहे. मी त्या संकल्पनेचा इथं पूर्णपणे अनुमोदन करतोय. पुन्हा एकदा इथं मात्र पाहूया एक धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच नेत्रदान हा सर्वात मोठा दान आहे आणि याची संकल्पना जी आहे ती सदानंद मात्रे यांनी रुजू केलेली आहे. इथं मात्र पाहू शकता एक चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची होते सांगता. निश्चितच अतिशय मान आणि सन्मानाची मित्र हो स्पर्धा आहे ज्याच्या नावाचा डंका पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वाजला जातोय. असे तुम्हा सर्वांचे लाडके बालेमामा चषक 2024चा महासंग्राम मित्र पाहायला मिळतोय. आलेले सर्व प्रेक्षक असतील, खेळाडू असतील या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या ग्राउंडमध्ये उपस्थित या पंचकृषीतील नामांकित व्यक्तिमत्व असतील, गावातील मानार लोक असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, आजी माजी सदस्य सरपंच जे कोणी उपस्थित असतील या सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन आपली शोभा वाढवायची आहे. यांनी सर्वांनी या व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. धर्मेश म्हात्रे पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय चांगलाच फटका आहे. पाहूया काय घडतंय. परंतु त्याहून अधिक झेल पकडलेला आहे. क्या बात आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद.
सीमारशी बाहेर येतोय दणदणीत चौकार. निश्चितच या 4 धाब्याने धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 या धावसंख्येवरती लागली गेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. निश्चित अशी जी किरण एक जागी झाली होती विठ्ठल यांच्या रूपाने गावदे पूर्णा संघास, परंतु तिलाही त्या ज्योतीलाही इथं मावलताना पाहायला मिळालं. फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये झाले बाद. धावसंख्या जर पाहिली स्थिर आहे ती म्हणजे 18. त्यानंतर आपण पाहिलं तर या 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चित या 2 धावा जमा केले जातात. 22 धावा धावपाल कपवरती. इथे मात्र एक चांगला फटका आहे. 1 धाव आणि ही दुसरी धावी कंप्लीट केली जाते. आपण पाहिले तर या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24 लागली जाते. एकंदरीत 46 धावांचं आव्हान होतं. त्यातील 24 धावा जमा केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. म्हणजेच शेवटच्या ओव्हरमध्ये विजयाचं समीकरण पाहता 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. सहा 22. गोलंदाज मुकेश. पहिला चेंडू त्रिफळाचे बॉलच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. मुकेश पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद करतोय. 5-21चं इक्वेशन बाकी आहे विजयाचं समीकरण. 22 धाबांचं. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 4-22 पूर्णपणे हवी झालेला आहे कालिकामाता कालवार संघ. खास करून पाहायला गेलं तर आपण 46 धाबांचं आव्हान असतानाही आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि तही अधिक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. या प्लेयरचा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. चांगला फटका आहे. पाहूया. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय.
2 चेंडूवर 19 धावांची आवश्यकता, एक औपचारिकता या मॅचेस शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडूला उडवला जरूर आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही, जे फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करण्याचा इथं मात्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशा बरोबर एक दणदणीत विजय संपादन करतोय कालिका माता कालवार हा संघ. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्याने चांगली सुरुवात करून दिली आणि शेवटचा ओव्हरी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळालं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुकेश पाटील याच जातोय. तर प्लीज आपण यायचं आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. योगेशजी म्हात्रे साहेब, सदानंद म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती मंडळांच्या माध्यमातून आपणास बोलवलं जाते. आपण या व्यासपीठावरती